वेलकम बॅक टू अनदर लॉग. आपल्या आर्टिस्ट ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण चाललो आहे घेऊन आपल्या रॉबिनला चाललो आहे थोडासा फेरफटका मारायला फिरायला शेताकडे. चला तर भेटूया आपण रॉबिनला घेऊ. त्याला आता तिथलं बघा बाहेर बांधलं ते रॉबिनला घेऊन चालला होता. हे नानीच्या इकडं बसलात थंडीच्या कापत्या 7ला उठले. आता रस्ता आमचा दिसतो ना हे चालू असतो, पण त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये ना पूर्ण बंद होतो, कारण की इकडे पूर्ण सकाळी एनर्जी तर बघा ना भाई, फुल स्पीडला चाललंय. कुठून पण नेतो काटेरी रस्त्यातून जंगलातून वगैरे. ही झाडं बघता का तुम्ही, बोरं घेऊन चाललंय भावा. आमच्या गावाच्या साईडला ना बोरीची झाडं भरपूर आहेत ना. आता बोरं भरून आलेत माहिती का. फक्त पिकायचीच वाट बघायची. पिकायला लागली का आम्ही आलो पोरं सगळी खायला. अक्का हिरवगार रे बघा. पावसाला पण गेलाय कधीच. जानेवारी महिना चालू आहे 2026चा, तरी पण आमच्या इथे हिरवळ आहे. हिरवळ कशामुळं तुम्हाला कितीतरी व्हिडिओमध्ये दाखवलं. इकडं आमच्याकडे कॅनल आहे ना, त्या कॅनलमुळे कॅनलला पाणी सोडतात भास्सा नदीचा, भास्सा डॅमचा, तर त्याच्यामुळे येत आहे मस्त. हो कुठं पळतोय नुसतं आज कुत्रा आपला रॉबिन, आपला रॉबिन. हे बा आंब्याला मोहर आलेत. माझ्या हाईट एवढा पण आंबा नाही, एवढं मोहर आलेत त्याला पूर्ण गजगजून. वावर दिसतो का, विहिरीकरचा रस्ता करता वावर आहे. म्हणजे विहीर तिथं आहे आणि इथं पूर्ण मोकळी आहे. आणि तिथे आता शेवटला ना आंब्याची झाडं मस्त लावतात, कलमं लावलेत मस्त. ती काहीच वर्षात मस्त येते. एव्हा कशी लावलेलं आहेत बघा, पूर्ण प्रॉपर आंब्याची कलमं आहेत का. लगेच येतं त्यांना छोट्या छोट्या. तुम्हाला पहिला झाड दाखवलं नाही का, त्याच टाईप हा चिक्कूच आहे. आणि इकडे पण चाले भरपूर आहेत. त्याला पाणी पण, पाण्याची सोय पण आहे. अजून थोडंसं पुढे जाऊ चालत रॉबिनला घेऊन. त्याच्याबरोबर माझी पण एक्सरसाइज होते. चालतोय तर आता शेतात आलं आम्ही चालायला. प्रत्येक शेतात दिसतं ते. त्याला काय बोलतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा. रस्ता बघा, पायवाट कशी आहे बघा. याच्यातून चाललो आम्ही दोघं. चल रॉबिन. इथं पण बोर आहे, तिथं पण बोर आहेत, आणि तिथं बघा पूर्ण मोकळं आहे. इथं आम्ही बसायला यायचो, मेडिटेशनला यायचो दादू आणि मी. या बोरीची झाड आहेत ना, यो राईट साईडचा दिसतो का, यो झूम करतो नाही, झूम नाही, जवळ जातो ना हा वाला. ह्याची बोरं ना एवढी भारी लागतात ना, जाम गोड आहे. आणि तिकडं राईट साईड लेफ्टला दिसते ती शांभोर आहे. छोटासाच बोर आहे, खूप काय बोलतात, गोड आहे ती बोर, एकदम गोड आहे. मस्त छोट्याशा दगडावर आता इथं बसतो, रिलॅक्स. रॉबिन एकदम छोटासा पिल्ला होता का, हा एकदम छोटासा पिल्ला होता तेव्हापासून आपल्याकडे. आता ताई मोठा झाला एकदम. लय दिवसातून असं रॉबिन सोबत ना इकडं फिरायला आलोय. नाहीतर त्याला ना मी कधीच बांधून नव्हतं ठेवत, एकदम मोकळीक असायचा तो. त्याच्या एक लागलेला थोडासा, तेव्हापासून बांधून ठेवला. आता 3-4 दिवस झाले. नाही तर हातात तर भेटतच नव्हता. घरी यायचं, जेवण खाऊन करायचं आणि निघून पळून जायचं. आणि रात्री थांबायचा का रात्री, कारण की बाहेरची माणसं कोणी येऊन देत नव्हता. रॉबिन आणि तिथे एक शेट आहे आमचा, शेट म्हणजे शेटचं नाव, कुत्र्याचं नाव शेट आहे, दादूंचा. ते दोघं जण कोणाला येऊन नाही देत रात्रीच्या, पण सकाळी बाई गायब असतात. हे बघा बोरं भरपूर आहेत, पण खाऊ नाही शकत. हलका हलका ऊन, छान वाटतंय. आजचा दिवस सगळ्यांचा शुभ जाऊ. याला आता आपण नेहमीच असे फिरायला येत जाऊ सकाळी सकाळी. छान वाटतं गावाकडचं वातावरण. आणि तुमच्याशी बोलून पण लय मस्त वाटतं. ही बघ बोरं बघा किती आलेत, बाबा बाबा बाबा. आणि यांची हाईट किती माहिती आहे का, माझ्या हाईट एवढी. हाताला लागूनच बोरं आल्यात. आमच्या गावाला बोरांची झाडं जाम आहेत. ते बघा तिथं 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 पूर्ण मालरानच बोरांचं आहे. नाही तर हाताला लागून आहेत. आपण खोडून खाऊ शकतो, विकत घ्यायची गरज नाही. पूर्ण बोरीनी झाड भरलंय. नाही रॉबिन पण आलं एवढ्या गाचाडामध्ये.